नमस्कार. सर्वांची कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पाठलाग या कथेचा भाग दुसरा. लेखक आहेत संदीप मुणगेकर. याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून द्या आणि भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता वळूया पुढे. सोन्याचे रहस्य. प्राचीन काळापासून भारतात सोन्याचा व्यवहारात फार उपयोग केला जाई. अगदी आपल्या देवदेवतासुद्धा प्राचीन काळापासून सोन्याचा वापर करत असत, असे विविध पुराणात वर्णिले आहे. देवदेवतांचे सोन्याने मढवलेल्या विविध रूपांची अनेक चित्रे चित्रकारांनी प्राचीन काळापासून रंगवली आहेत. कसे शक्य होते हे सर्व? कारण प्राचीन काळात किंवा हल्लीच्या अगदी 19व्या शतकापर्यंत सोन्याचा प्रचंड साठा असलेल्या कोणत्याही मोठ्या खाणीचा उल्लेख इतिहासात का सापडत नसावा? कोणत्याही सोन्याच्या खाणीचे अस्तित्व नसताना हे सर्व सोने कुठून निर्माण झाले? नक्कीच काही मायाजाल आहे. काय रहस्य असावे? नक्की कोठे सोन्याचे साठे होते? असे अनेक प्रश्न. रहस्य उलगडणे आवश्यक आहे आणि हे रहस्य मी शोधणारच. पान क्रमांक 12. मायाजालाचे रहस्य उलगडण्यासाठी मी आज ग्रंथालयात जाऊन काही धातू निर्मितीची जुनी पुस्तके वाचून काढायचे ठरवले. नगर वाचनालयात जाऊन काही पुस्तके मी शोधून काढली आणि शेवटी मला हवे ते पुस्तक सापडले. 8व्या शतकातील नागार्जुन नावाच्या एका थोर रसायनशास्त्रज्ञाने लिहिलेले हे पुस्तक होते. नागार्जुन स्वामी हे विराहमिहिर या प्राचीन विद्वानाच्या समकक्ष असून त्यांनी विविध धातूच्या साहाय्याने सोने निर्मितीचे रहस्य आपल्या त्या ग्रंथात नमूद केलेले होते. एका क्षणाचीही उसंत न बाळगत मी आधाशासारखे ते जे महान ग्रंथ आहे ते वाचू लागलो. तांबे, शिसे यासारख्या धातूवर पारा या धातूच्या साहाय्याने काही विशिष्ट नक्षत्रात काही विशिष्ट संस्कार केले की शुद्ध सोने तयार होत होते. तांब्याला एका विशिष्ट तापमानात भाजून काढून ते पूर्ण काळे पडले की त्यावर हिमालय पर्वतराजीत आढळणाऱ्या आणि काही विशिष्ट जडीबुटीची मात्रा योग्य आणि विशिष्ट प्रमाणात देऊन पाऱ्यासोबत संस्कार करून जमिनीत गाडले असता काही वेळाने हे मिश्रण थंड झाले की त्याचे सोन्यात रूपांतर होते. अशाच पद्धतीचा वापर करून प्राचीन भारतात शेकडो टन सोने निर्माण केले गेले असावे. माझ्या मनाच्या दृश्यपटलावर एक विचार तरळून गेला. पाऱ्यापासून सोने निर्माण करायचे तंत्र मला समजले होते, पण सद्यस्थितीत हिमालयात जाऊन या दुर्मिळ जडीबुटीचा शोध घेणे क्रमप्राप्त नसल्याने मी हे कार्य भविष्यात करण्याचं ठरवून टाकले. काही गोष्टी जरी उमगल्या असल्या तरी काही गोष्टी, काही शंका मनात होत्या. इतके सारे सोने साहजिकच लुटारू परकीयांच्या देशावर आक्रमण केलेल्या परकीय शासकांच्या हाती सहज लागू नये म्हणून हे सर्व सोने, खजिना, राजे महाराजे कुठे लपवत असावेत बरे? मी विचार करत होतो. या सर्व गोष्टींचा मी विचार करत होतो. मनातील काही नोंदी मी डायरीत लिहून त्या करून झोपी गेलो. पान क्रमांक 15. सकाळी लवकर उठून मी नगर वाचनालयात गेलो. प्राचीन ग्रंथ विभागात जाऊन मी वराहमिहिराचा भूजलशास्त्र हा ग्रंथ सोबत घेऊन त्याची काही प्रकरण वाचली. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी काही सुचले. थोडे पुढे आलो असता मला विविध गूढ विद्यांची पुस्तके आढळून आली. त्या पुस्तकांच्या नावाचा इथे मी मुद्दामहून उल्लेख करणे टाळत आहे, कारण ही विद्या आणि या पुस्तकामधील लिखित ज्ञान फारच घातक असून याचा दुरुपयोगसुद्धा होऊ शकतो. भूजलशास्त्र आणि हे गूढ विद्येचे पुस्तक घेऊन मी घरी आलो आणि
त्यानंतर मी ते पुस्तक वाचू लागलो. विराह मिहीर हा साधारण 6व्या शतकातील विद्वान असून भूमी अंतर्गत असणारे विविध पाण्याची जिवंत साठे कसे शोधावे आणि ते कशा रीतीने खोदून पाणी बाहेर काढावे याचे असंख्य प्रक्रिया आणि त्याचे प्रकरण या पुस्तकात होते. ज्याला आपण आज विहीर म्हणतो, त्याचे निर्माणशास्त्र विराह मिहीरने निर्माण केले. त्यात विविध प्रदेशात कोणत्या लक्षणाच्या आधाराने व कशा विहिरी खोदाव्यात याचे संपूर्ण वर्णन केलेले होते. एका प्रकरणाकडे माझे विशेष लक्ष गेले. राजवाडे आणि उंच गड किल्ल्यावर आढळून येणारे पाणीसाठे काहीतरी अद्भुत असं मी ते वाचत होतो. ज्यात उंच उंच किल्ल्यांवर आणि राजवाड्यात विहीर कशी बांधून काढावी याचे त्यात वर्णन होते, जे इथे मी नमूद करत आहे. जमिनीपासून उंच डोंगरात असलेल्या भागावर जिथे वड, पिंपळ यासारख्या घनदाट वृक्षाचे प्रमाण जास्त आहे, अशा वड पिंपळाच्या झाडापासून उत्तर दिशेला 4 हात लांब ओलसर जमीन आढळून येत असल्यास त्या भूमीखालील 4 पुरुष खोल उंचीवर खोदले असता एक पिवळा बेडूक आढळून येईल. त्याच्या खालील भागात 1 हात खोल खोदल्यास एक गोलसर काळ्या रंगाचा खडक आढळून असल्यास त्या खडकाखाली पाण्याची जिवंत शीर आढळून येते आणि या जिवंत शिरातील पाण्याचे साठे कितीही पाण्याचे दुष्काळ असतानाही आटत नाहीत. अशा जागेवर दगडी कातळात विहीर बांधून काढावी व या विहिरीपासून अजून काही अंतरावर अजून एक विहीर सोयीनुसार बांधावी, कारण या भागात पाण्याचे प्रमाण खूपच फसवे असून त्या पाण्याचा उपसा करून ती विहीर हवी तेव्हा कोरडी करता येते. माहिती अद्भुत होती, पण या शेवटच्या वाक्यात काही गूढ दडवले गेले होते. उंच उंच भागात असणाऱ्या अनेक किल्ल्यावर मी अनेकदा गुप्तधनाच्या शोधात गेलो होतो आणि अशाच आजूबाजूला असणाऱ्या विहीर मी तिथे पाहिल्या होत्या. अचानक माझ्या डोक्यात एक विचार सुचू लागला. एक जिवंत झरे असणारी पाण्याची विहीर आणि त्याच शेजारी असणारी एक दुसरी फसवी विहीर, जी हवी तेव्हा कोरडी करून आपल्या सोयीनुसार बांधून त्यात सोने खजिना लपवून ठेवला जाऊ शकतो आणि एखादा जर त्यात उरला तरी त्याला विहिरीत फसव्या बांधणीमुळे हा खजिना हाती सहज लागत नाही. रमनने ते डायरीचे पान वाचून संपवले. पान क्रमांक 20. गुप्तधनाचे पुढील भविष्यात मिळणारे संभाव्य साठे आता माझ्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागले, पण सहजासहजी ते हाती लागणे शक्य नव्हते. फारच उत्सुकता ताणली गेल्याने आज मला रात्री झोप नीट लागली नाही. डोळे चोळून मी उठलो. वाचनालयातून आणलेले गूढ विद्येचं पुस्तक मी वाचू लागलो. त्यातली बरीच प्रकरण वशीकरण, षटकर्म आधारित विद्येवर लिहिली गेली होती. मी एक पाने वाचत होतो. पुढील एका पानावर एक विशेष माहितीचे मला हवे असलेले प्रकरण सापडले. त्यात गुप्तधन आणि मायावी असुर शक्तीच्या माहितीचा उहापोह केला होता. बहुतेक वर्णन हे वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या प्राचीन राजा महाराजांच्या खजिना आणि त्याचे गुप्तपणे कसे रक्षण करावे, मायावी नागशक्तीची चौकी कशी बसवावी अशा स्वरूपात होते. अनेकदा वारंवार रावण संहितेचा उल्लेख या प्रकरणात केलेला आढळून आला. पुढचे प्रकरण मी वाचू लागलो, ज्यात गुप्त मायावी भूतचौकी गुप्तधनाच्या रक्षणासाठी कशी उभारावी याचे काही अपूर्ण वर्णन होते. संदर्भासाठी सर्व माहिती रावण संहितेमधून घेतली गेली असावी. त्याचा अभ्यास करण्यासाठी मी लवकरच ऋषिकेश अथवा हरिद्वारला जाणार आहे. माहिती अपूर्ण होती. पुढे अजून अभ्यास करणे आवश्यक होते. प्रकरणात वर्णन केलेले बहुतेक वाळवंटी प्रदेश हे सध्या स्थितीत भारतात फक्त राजस्थानमध्येच होते. राजस्थान आणि जुने राजवाडे, गुप्तधन, मायाशक्ती काहीसं सुचलं, पण राजस्थानला जाण्याच्याऐवजी थेट ऋषिकेशला गेलो तर? डोक्यात विचार तरळला. पण सुरुवात ऋषिकेश करायला हवी. मनाशी काही निश्चित करून मी आता झोपत आहे. पान क्रमांक 22. आज सकाळी जाऊन वाचनालयात सर्व पुस्तके परत केली. अशा आडवळणी खेडवळ जागी असलेल्या नगरातील वाचनालयात अशा काही अद्भुत गोष्टीची पुस्तके वाचण्यासाठी मिळतील अशी मी अपेक्षासुद्धा केली नव्हती. वाचनालयाचे मालक मोठे वासंगी व्यक्ती असून फारच नम्र होते. त्यांचे आभार मानून मी घरी परत आलो. 2-1 दिवसात मी ऋषिकेशला जाण्याचा प्रयाण करणार आहे. तूर्त आज इथेच थांबवतो. पान क्रमांक 23. आज 4 दिवसांनी मी मजल दरमजल करत ऋषिकेशला पोहोचलो होतो.
येथील अनेक आश्रमात गेले 2 दिवस मी मला हव्या असलेल्या ज्ञानप्राप्तीसाठी चौकशी केली, पण इथे कुठेही रावण संहिता अध्ययन केली जात नाही असेच मला बहुतेक आश्रमात उत्तर मिळाले. मी निराश झालो होतो. गंगेच्या तीरी उदास बसलो असता तिथे एक अघोरी आला. माझ्याकडे त्याने एक कटाक्ष टाकला. माझ्याकडे पाहताच तो म्हणाला, आपको जो चाहिए वो इधर नहीं, हरिद्वार में प्राप्त होगा. पहिल्यांदा मला धक्का बसला. काहीही न विचारता हा थेट इतके माझ्या मनातले कसे सांगू शकतो? त्याचे उग्र डोळे थेट माझ्या शरीराच्या आतील आत्म्यास पाहत आहे असे मला जाणवले. त्याला वंदन करून मी तिथून हरिद्वारचा रस्ता पकडला. आज मी इतकेच लिहित आहे. पान क्रमांक 24. हरिद्वारला येऊन मी पोचलो. इथे गंगेच्या घाटावर बरेच अघोरी साधू चिलीम उडत बसले होते. शून्यात तंद्री लावून ते गंगेतटी बसले होते. एका दोघांकडे विचारपूस करताच मला आत्मशक्ती आश्रम आणि दयानंद स्वामींचा पत्ता मिळाला. आश्रमात येऊन मला दयानंद स्वामींचे दर्शन झाले. मला जे हवे आहे ते इथे मिळेल याचे आश्वासन मिळाल्याने मी आनंदी झालो. पण एक अट होती. इथल्या साधनेत बराच काळ जाणार होता, पण भविष्यातील पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने मी खुशीने राजी झालो. रावण संहिता अभ्यासाची लवकरच सुरुवात होईल. डायरी वाचून रमणच्या अंगी एक वेगळाच उत्साह संचारला. आश्रमात काढलेले दिवस आठवू लागले. रात्रीचे 2 वाजत आले होते. गुप्तधनाच्या खोदकामासाठी 4 दिवस बाकी राहिले होते. डायरी टेबलावर ठेवून रमण रात्रीच्या गर्भात निजून गेला. चतुर्दशी, दिवस 4. वाड्यावर वारंवार जाणे पटकन लोकांच्या नजरेत येत असल्याने आज आबासाहेब रमणच्या घरी पुढील योजनांची आखणी करण्यासाठी आले होते. गेली 4 दिवस रमण वाड्यात फिरकलाच नव्हता. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो काय, आबांना चिंता वाटू लागली होती. रमण योजनेचे कुठपर्यंत आले? आबांनी रमणला प्रश्न केला. आबा, सर्व योजना तयार आहे, बस उद्याच पौर्णिमेला खोदकाम करून खजिना बाहेर काढायचा. रमणने शांतपणे आबांना उत्तर दिले. पण मग त्या मुंजाचे काय? त्याचा कसा बंदोबस्त करायचा? तो राजी होईल? एकामागून एक प्रश्न आबांनी रमणला विचारण्यास सुरुवात केली. आबांनी रमणला प्रश्न विचारले. होईल बंदोबस्त त्याचाही. कठीण असले तरी अशक्य नाही. रोजीनिशीत रमणने काही वाचून आबांना सांगितले. आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेल्या रमणला पाहून आबांना हायसे वाटले. त्याचा निरोप घेऊन ते वाड्यात परतले. घरात बसून रमण नागचौकीचे रहस्य भेदण्यासाठी काही जुने संदर्भ रोजनिशीत वाचू लागला आणि त्याला जे हवे होते ते एका पानावर सापडले. पूर्वीच्या काळी अन्नधान्याच्या शोधात खानाबदोश फिरस्ते मंडळी लांब लांब भटकती करत असत. अशा भटकत्या तांड्यामध्ये साहजिक स्त्रियांकडे परंपरागत सोन्याचे दागिने असत. मग असा भटकंती करणारा तांडा जिथे वस्तीला थांबे तिथे दरोडेखोर, ठग यापासून सोन्याचं संरक्षण करण्यासाठी ही मंडळी दूर तांड्यापासून एका जमिनीत खोदकाम करून सोन्याचे दागिने लपवून ठेवत आणि त्यावर नागशक्तीची चौकी मंत्राच्या साह्याने तात्पुरती उभारत. मग अशा वेळी रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी तांडा लुटल्यास त्यांना सोने सापडत नसे. चुकून एखादा दरोडेखोर जर त्या लपवून ठेवलेल्या सोन्यापाशी गेला तर मोठमोठे सर्प तिथे उपस्थित होऊन त्याला पळवून लावत. वा, काय तयारी असावी लोकांची! दागिने पण सुरक्षित आणि भटकंतीही. त्याच्या डोक्यात आबासाहेबांचे वाक्य तरळू लागले. पुलाचे बांधकाम, भटकंती करणारे मजूर लोक, शामरावची मैत्री, शिवराम जहागीरदारांनी चाकरीला ठेवलेले त्यापैकी भटके मजूर मंडळी. या भटकत्या मजूर मंडळीपैकी काहींनी त्यांची पारंपरिक नागचौकी स्थापन करण्याची विद्या शिवराम जहागीरदारांना तर शिकवली नसेल, आणि जर शिकवली असेल तर नक्कीच त्या भागात मायावी नागचौकी बसवली असेल. शक्य आहे. त्याच्या डोक्यात नागचौकी उद्ध्वस्त करण्याची योजना आकार घेऊ लागली. बऱ्याच मेहनतीने गुंतागुंत करून पुढील चित्र स्पष्ट दिसू लागले. मायावी नागचौकी, गुप्तधन आणि चिंचेवरचा मुंजा. मनात बऱ्याच काथ्याकूट केल्यानंतर मध्यरात्रीच्या 12च्या सुमारास त्याला झोप लागली. पौर्णिमा. नेहमीप्रमाणे उशिरा जाग आल्याने रमणने घड्याळात पाहिले. सकाळचे 9 वाजले होते. पटापट आवरून तो आबासाहेबांच्या वाड्यावर जायला निघाला. वाड्यात आबा अस्वस्थपणे एरझाऱ्या मारत होते. अंगणात 2 स्थानिक तगडे गडी पान सुपारी खात बसले होते. त्यांच्याकडे रमण काही निरखून पाहू लागला. आजच्या कामासाठी खास बोलावली आहेत. आबांनी त्या 2 तरण्या गड्यांना जवळ बोलावले. हा भीमा आणि यो किशा. दोघेही चांगलेच माजलेल्या रेड्यासारखे दिसत होते. एखाद्या मस्तवाल बैलाला लोळवण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी दिसून येत होते. आपल्या गतजीवनात भरपूर खून खराबा त्यांनी केला असावा असे त्यांच्या खुनशी चेहऱ्यावरून दिसून येत होते. आबा गडी तर चांगलेच हेरलेत, पण ऐन वेळेस घाबरून पळून तर जाणार नाहीत ना?
रमणला अजूनही त्यांना पाहून विश्वास बसत नव्हता. डोळे झाकून मी विश्वास ठेवू शकतो यांच्यावर, आबासाहेबांनी रमणला म्हटले. आबांनी आपले सर्व नोकरचाकर मंडळींना सुट्टी देऊन सकाळीच बाहेर पिटाळून लावले होते. संपूर्ण वाड्यात रमण, आबासाहेब, भीमा आणि किशा ही 4च मंडळी उपस्थित होती. वाड्यात आबांनी खास शहरात बनवून घेतलेले 4 चामडी जोड्याचे बूट रमणला दाखवले. प्रत्येकाच्या पायात त्यांनी ते बूट घालून त्याची सुरक्षित असण्याची खात्री करून घेतली. खोदकामासाठी लागणारी लोखंडी पहारी, गोणपाट, बाकी सर्व सामान त्यांनी आवरून ती मंडळी संध्याकाळची वाट पाहत वाड्यात बसले होते. सूर्य झराझरा मावळणीला लागला होता. अंधार सर्वत्र दाटायला सुरुवात झाली होती. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आकाशात उगवायला हळूहळू सुरुवात झाली होती. अशीच तळमळत वाट पाहत घड्याळात रात्रीचे 11ने ठोके दिले. तशीच बरीच पांगापांग करून ती सर्व मंडळी उठून पुढच्या तयारीला लागली. खास चामड्यापासून बनवून घेतलेले जोड त्यांनी आपल्या पायात चढवून हातात पहारी, गोणपाट, विजेऱ्या इत्यादी साहित्य घेऊन ती सर्वजण वाड्याच्या मागील बाजूस नदीकडे जाण्यास निघाली. बाहेर पावसाची रिपरिप वाढतच चालली होती. पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात गवताळ पायवाटेतून सर्वात पुढे रमण, तर त्याच्या मागे किशा आणि किशाच्या मागे आबासाहेब आणि सर्वात शेवटी भीमा अशी एकामागोमान एक रांगेत ती सर्व मंडळी वाड्यामागे असलेल्या निर्जन प्रदेशात विजेरीच्या झोतात वाट पाहत दबकून रमणच्या पाठीमागे चालत होती. ओसाड माळरानावर त्यांच्या चालण्याच्या आवाजाची चाहूल लागून मध्येच गवतात घरटे केलेली टिटवी उडून टिवटिव करत जात असे. मध्येच एखाद्या झुडपातून सळसळ होऊन जात होती. मग अशावेळी आबासाहेबांच्या अंगावर सरकन काटा येत असे. ती इतर मंडळी आबासाहेबांच्या तुलनेत बरीच निर्धास्त असून सराईताप्रमाणे त्या भागात वावरत होती. पायवाटेतून मार्ग काढत एका वळणावर ती सर्व मंडळी आता थांबली होती. आता त्यांच्या आणि गुप्तधन लपवलेल्या जागेत काही पावलांचे अंतर उरले होते. सर्वात पुढे असलेल्या रमण पुढचे पाऊल टाकण्यास उचलणार इतक्यात किशाच्या आवाजात एक जोरदार किंकाळी त्यांना ऐकू आली. त्या आवाजाने त्यांचे लक्ष किशाकडे वेधले गेले आणि ते दृश्य पाहून त्यांची पाचावर धारण बसली. 2 काळे शार्प सर्प किशाच्या आजूबाजूला वेटोळे घालून फणा काढून आक्रमक पवित्र्यात थांबले होते. किशा जागेवरच थरथर करत उभा होता. रमणने त्याला तिथे स्तब्ध उभे राहण्याची सूचना दिल्या. तो दबक्या पावलांनी हळूहळू किशाजवळ जाऊ लागला आणि इतक्यात त्या सर्पाला धोक्याची जाणीव लागली असावी. त्याच्यापैकी एकाने सरळ चाल करत विजेच्या वेगाने किशाच्या पायावर दंश केला आणि पुढच्या क्षणाला अंधारातून एक विजेचा लोळ त्या सापाच्या अंगावर आदळावा तसा एक अतिजोरदार पहारीचा तडाखा त्या सर्पावर आदळला. तुझ्यात तर कवापासून नाटक पाहतोय तुझी, पुढे चाल करून. भीमा येऊन थांबला होता. एका पाठोपाठ 2 सनसनीत तडाखे त्याने त्या दोन्ही सापांवर टाकले. चंद्रप्रकाशात ते दोन्ही साप तडफडत जीवाची वळवळ करू लागले. पुन्हा पहारीचे 2 रट्टे टाकत भीमाने त्याची शेवटची वळवळ थांबवली. चंद्रप्रकाशात त्याच्या चेहऱ्यावर हास्याची क्रूर लहर उमटली. जवळ उभे राहून आबासाहेब हा सर्व तमाशा पाहत होते. त्याच्या शरीरात जोरदार धडधड होत होती. त्या सापाचा दंश किशाने चामडी जोडे घातल्याने त्या जोड्यावर झाला होता. प्रसंग बाका असला तरी थोडक्यात निभावले गेले होते. रमणच्या डोक्यात मात्र झाल्या प्रकाराने विचाराचे काहूर माजले होते. आत्तापर्यंत त्याचा सर्व कयास या भागात नागचौकी मायावी आहेत त्याच्या अवतीभोवती फिरत होता. पण मगाशी घडलेल्या घटनेने तो सर्व कयास धुळीस मिळवला होता. याचा अर्थ इथे मायावी नागचौकीखेरीज खरीखुरी नागशक्तीसुद्धा अस्तित्वात आहे. त्याने मनाशी केलेला तर्क काही अंशी खरा ठरू लागला होता. आबासाहेब सावध पावले टाका. रमणने त्या सर्वांना सावधगिरीच्या सूचना दिल्या. काळ्या ढगांनी रात्रीचा चंद्रप्रकाश हळूहळू विरळ करायला सुरुवात केली होती. हळूवार दबकत ते 4ही जण रमणने खून करून ठेवलेल्या जागी आले होते. तोच खुणेचा खडक आता चांगलाच दृष्टिक्षेपात आला होता. त्या पलीकडे असलेला चिंचेचा तो पुरातन वृक्ष अजूनही अभेद्य असा उभा होता. वारा अजूनही अधूनमधून सळसळत होता. ते 4घे जण आता त्या मार्किंग करून ठेवलेल्या खडकाशेजारी असलेल्या जमिनीखाली असलेल्या खजिन्यावरच्या जागी निश्चल उभे होते. रमणने त्याच्या गुरुचे स्मरण करून त्या जागेवर पहारीने पहिला आघात केला. काही सूचना देऊन तो त्या चिंचेच्या पुरातन वृक्षाकडे पाहत उभा राहिला. किशा आणि भीमाने ती जागा खोदून काढायला सुरुवात केली. आबासाहेबही उत्सुकता ताणली गेल्याने आपल्या हातातील
पहारीच्या साह्याने ती जागा खोदून काढू लागले होते. मध्यरात्र होण्यास सुरुवात झाली होती. खोदकाम सुमारे 4 फुटापर्यंत झाले होते. पण त्या गुप्तधनाचा काही मागमूस लागणे शक्य होत नव्हते आणि पहारीचे घावावर घाव त्या जागेवर घातले जात होते. आणि अचानक तो क्षण जवळ आला. भीमाने एक पहारीचा घाव त्या जागेवर केला तसा छन छन असा आवाज ऐकू येऊ लागला. आजूबाजूची माती किशाने हाताने बाजूला सारली. तसा त्याच्या हाताला आत हंड्यासारखं एक भांडे असण्याची जाणीव झाली. भीमा आणि किशाने ती पितळी हंडे उकरून बाहेर काढले. तसे त्या खालोखाल अजून 4 हंडे एकावर एक रचून ठेवल्याचे त्यांना आढळले. त्या हंड्याच्या शेजारी एक जुनी पितळी पेटी त्यांना सापडली. त्या पेटीवर एक भले मोठे कुलूप अडकवले गेले होते. सर्व हंडे व पेटी जमिनीच्या बाहेर देण्यात आले. हंडे पाहून आबासाहेब आनंदाच्या उकळ्या फुटण्यास सुरुवात झाली होती. किशा आणि भीमा अजूनही खोदतच होते. रमण शांतपणे उभा राहून हा सर्व प्रसंग पाहत होता. त्याच्या मनात चिलबिचल होण्यास सुरुवात झाली होती. इतके अफाट धन सहजासहजी मिळेल याची त्याला खात्रीच नसावी. आभाळात जमा झालेले काळे ढग आता हळूहळू विरळ होऊन त्यात झाकोळलेला चंद्र पूर्ण प्रकाशात झळकण्यास हळूहळू सुरुवात झाली होती. उत्तरेकडे येणारे वारे आता जोरदारपणे वाहू लागले होते. पावसाच्या टपोऱ्या सरी कोसळू लागल्या होत्या. क्षणार्धात वातावरण बदलून जोरदार मुसळधार पाऊस होण्यास सुरुवात झाली. समोरील चिंचेच्या वृक्षावर जोरदार सळसळ होऊ लागली आणि धरणी कंप व्हावा तसा जोरदार आवाज होऊन ते चिंचेचे झाड दुभंगले गेले. त्या दुभंगले गेलेल्या वृक्षातून डोक्याच्या तुळतुळीत गोटा केलेला बलदंड आकाराचा 6.25 फूट उंचीचा एक उमदा तरुण येऊन उभा राहिला. 6.25 फूट उंच तो उघडाबंब तरुण असून त्याने खाली फक्त पांढरे धोतर नेसले होते. ते भरधार तरुण बलदंड शरीर यष्टीचा होता. त्याची छाती एखाद्या लोहाराच्या भात्यासारखी आत बाहेर होत होती. त्याचे मांसल दंड चांगलेच पिळदार होते. डोळ्यात प्रखर विखार दिसून येत होता. 10-15 पैलवान सहज लोळवेल इतके बल त्याच्यात दिसत होते. त्याला पाहून आबासाहेब किशाची पाच्यावर धारण बसली. भीमा नावाप्रमाणेच निश्चल उभा होता. रमणने सावधपणे पुढे होत सिद्ध स्तंभन मंत्राचे त्या पिशाच्यावर प्रक्षेपण केले. त्या दिव्य स्तंभन मंत्राच्या प्रभावाने तो असुर जागेवर स्तंभित झाला. त्याची शक्ती हळूहळू क्षीण होऊन त्याची हालचाल सीमित झाली. पण इथेच काहीतरी अनपेक्षित घडायला सुरुवात झाली. त्या मंत्राच्या शृंखला त्या बलवान पिशाच्यरूपी मुंजाने तोडण्यास सुरुवात केली. त्याच्या तीव्र ब्रह्मचर्यापुढे स्तंभन मंत्रशक्ती निष्प्रभ ठरू लागली. आतापर्यंत सामना फक्त आगीशी झाला होता. ही साधीसुधी आग नसून ज्वालामुखी आहे आणि त्याच्या प्रकोपात आपले अस्तित्व स्वा होऊ शकते याची अनुभूती रमणला येऊ लागली. त्या बलवान मुंजाला रोखण्यासाठी भीमा पुढे सरसावला. हातातील पहारीचा त्याने त्याच्यावर आघात केला. पहारीचा वार आरपार गेला. त्याचे अस्तित्व बरेचसे मायावी असल्याने तो प्रहार असाच वाया गेला. पुढच्या क्षणाला त्या मुंजाने आपल्या बलदंड हातांच्या विळख्यात भीमाला पकडले. त्या मगरमिठीत अडकलेल्या भीमाची जगण्याची धडपड सुरू झाली. किशा आणि रमण ते दृश्य पाहून बिथरून गेले. इकडे आबासाहेब आणि किशाला उकरून काढलेल्या गुप्तधनाचा साठा गोणपाटात भरण्यास रमणने इशारा केला. तसे ते ताबडतोब उसने अवसान आणत भराभर ते सोने नाणी गोणपाटात भरू लागले. रमण आता त्या बलवान मुंजापुढे उभा ठाकला होता. जोरदार पावसाला त्या परिसरात सुरुवात झाली होती. ढगाआड चंद्रमा पुरता लपून गेला होता. गडगडाटी विजा चमकत होत्या. मध्यरात्रीच्या त्या निमिष काळोखात असुर शक्तीचा होणारा कालातीत भयानक संघर्ष काही क्षणावर येऊन ठेपला होता. त्या बलवान पिशाच्य मुंजाने आपल्या कराल हातांनी भीमास केव्हाच यमसदनी धाडले होते. शेजारी जमिनीवर निश्चित पडलेले भीमाचे कलेवर आजही असुरी शक्तीपुढे मानव किती दुर्बल आहे याची जाणीव करून देत होता. इथेच मोठा संभाव्य घात सापळा लावला गेला असावा. त्या आजूबाजूच्या निर्जन प्रदेशाकडून शेकडो सर्प समनच्या दिशेने येऊ लागले. कदाचित त्यांना त्याच्या चौकीची रमणने केलेली उद्ध्वस्तता मंजूर नसावी. काळ सरसर पुढे सरकत होता आणि काही क्षणात राहुकाळ सुरू होण्यास सुरुवात झाली. मायावी भ्रमित करणारी पिशाच्य शक्ती आपल्या फसव्या मृगजळात मानवी शक्तीला गिळून टाकण्यासाठी राहुकाळाची जोड मिळण्यास सुरुवात झाली.
एकाच वेळी चारही बाजूने सळसळत येणारे काळे डिम्म सर्प आणि समोर उभा ठाकलेला तो बलदंड उग्र पिशाच्च आपली अनेक रूपे रमणच्या आजूबाजूला निर्माण करू लागला. हळूहळू मोठा आकार घेत त्याने रमणला आपल्या कराल बाहुपाशात आवळण्यास सुरुवात केली. क्षणाक्षणाला आपली प्राणशक्ती पंचतत्वात विलीन होत आहे असे रमणला जाणवू लागले. त्याचा श्वास असंबंधरित्या पाठीपुढे होऊ लागला. दुर्दैवाने मायावी राहूच्या या काळात अभेद्य असलेल्या पिशाच्य शक्तीच्या ताकदीपुढे पवित्र मंत्रशक्ती कमजोर ठरू लागली. 1-2 झटक्यात त्या बलदंड पिशाच्याच्या मगरमिठीत रमणने मान टाकून दिली. त्याचे कलेवर जमिनीवर निश्चित पडले गेले. त्या पिशाच्याने आपले भरदास्त पाय भूमीवर आपटले. तसा त्या आघातापासून जोरदार वीजप्रवाह आसमानातून निर्माण होत त्या भूमीवर आदळला. त्या प्रवाहाच्या तीव्र अपघातातून ती भूमी दुभंगली गेली. शेजारील नदीचे पाणी त्यात हळूहळू भरून ती भूमी इतका काळ तिच्या विरहासाठी तरसलेल्या नदीचा भाग होऊ लागली. नागचौकी जरी उद्ध्वस्त झाली तरी अजूनही भूतशक्तीची अभेद्य चौकी उरलेल्या भागातील खजिन्याचे रक्षण करण्यास सरसावू लागली. सोने कुठे होते? आबासाहेब आणि किशा जीव तोडून धावत सोन्याने भरलेल्या गोण्या उचलीत शेजारील रेल्वे ट्रॅककडे धावत सुटले होते. काहीसा पाठी राहिलेला किशा त्या जमीन दुभंगण्याने अचानक आलेल्या नदीच्या प्रवाहात त्याच्याकडे असलेल्या सोन्यासकट वाहून जाऊ लागला. 1-2 मिनिटात नाकातोंडात पाणी जाऊन त्याची प्राणज्योत मालावली. आबासाहेब, पळ! हिच्या मारी! रेल्वे ट्रॅकवर गोंदपाट घेऊन धावणारा आबासाहेब आणि पाठून येणारी धडधडत राजधानी. पो पो न जाणो किती भोंगे लोको पायलटने वाजवलेत. गोंदपाट पाठीशी घेऊन धावणारा वेडा. चाक 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 चाक. जवळ येत चाललेली राजधानी जोराची टक्कर बसत गोंदपाट शेजारच्या शेतात उडवली गेली. तुकड्या तुकड्यामध्ये पडलेल्या आपल्या शरीराच्या तुकड्यांनी पाहत आबा उगाच हसत होते. हवेची हावच फसवी, कधीच संपत नाही. मृगजळ फसवे, समोर दिसता जो तो धावत जाई. शेवटी पाठलाग हा मृगजळ ठरला. किसना नायकाचा पोर बबन्या सकाळ सकाळ म्हशी चरायला गेला होता. डबक्या शेजारी पडलेल्या भिजलेल्या गोंदपाटावर सकाळच्या पडणाऱ्या कोवळ्या उन्हाची पिवळी चकाकी पाहून तो अचंबित झाला होता. बापूस, या बघा काय. नशीबवान बबन्या. समाप्त. तर अशी हाव प्रत्येकाला होत असते आणि त्यांचा शेवटी असाच होत असतो. या कथेतून आपल्याला काय शिकण्यास मिळते ते तुम्हाला कळलेच असेल. आणि ही कथा जर आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच कथालेखन हा आपला चॅनल तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन छान अशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.